सुस्वागतम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. संरक्षणशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 1, भारताची सुरक्षा संकल्पनात्मक चौकट. भारताच्या सुरक्षेसंदर्भात आपण मुद्द्यांचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे पर्व 4 1991 ते आजपर्यंतचा कालखंड. भारताच्या संरक्षणाच्या संदर्भात आपण या कालखंडाचा विचार करूया. चला तर पाहूया आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी होती त्या काळात. पर्व 4 1991 ते आजपर्यंतचा कालखंड इथे विचारात घेतला आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती 1989 ते 91 या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. आता कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत 89-91 या 2 वर्षाच्या काळात ते पाहू. 1989 पूर्व युरोपातील देशांमध्ये प्रतिक्रांती होऊन तिथल्या साम्यवादी राजवटींचा अस्त झाला. म्हणजेच पूर्व युरोपामध्ये क्रांती झालेली आहे आणि साम्यवादी राजवट नष्ट झाली. 1990 इराकने कुवेतचा बळजबरीने ताबा घेतला. म्हणजे इराक या देशाने कुवेतचा ताबा घेतलेला आहे. त्यातून 1990चे कुवेत युद्ध उद्भवले. कुवेतमध्ये अरब राष्ट्रामध्ये इराण आणि कुवेतमध्ये युद्ध झाले. 1991 सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि 91 सोव्हिएत रशियाचे तुकडे झाले. सोव्हिएत रशियाचे पासून अनेक वेगवेगळे देश किंवा राष्ट्र तयार झाले. त्यातून शीतयुद्धाच्या समाप्तीवर शिक्कामोर्तब झाला आणि शीतयुद्ध संपलेलं आहे. कोल्ड वॉर जे अमेरिका आणि रशियामध्ये होते. कारण रशियाचे तुकडे झाले, अमेरिकेला प्रतिस्पर्धी देश राहिला नाही. सत्ता स्पर्धा कुणाशी करणार अमेरिका. मग 1990च्या दशकाच्या प्रारंभी 90च्या सुरुवातीला शीतयुद्धोत्तर काळाचे वर्णन करण्यासाठी जागतिकीकरण म्हणजे त्याला ग्लोबलायझेशन हा शब्द आहे. हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणात वापरात आला. शीतयुद्ध संपलं आणि ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरणाचा काळ सुरू झाला. जागतिकीकरण या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. खूप मोठा व्यापक शब्द आहे. त्यात 1991 नंतर जगात घडलेल्या आर्थिक, राजकीय, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानातील बदलांचा समावेश होतो. जागतिकीकरणात या सगळ्या बाबींचा समावेश होतो. वेगवेगळ्या बदलांचा समावेश होतो. त्यामुळे सध्या जागतिकीकरण हा शब्द आपण शीतयुद्धोत्तर जगाचे वर्णन करण्यासाठी म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतरच्या जगाचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो. जागतिकीकरणामुळे विविध देश आणि त्यामधील लोकांचे परस्परांशी संबंध आणि संवाद मोठ्या प्रमाणावर वाढला. जागतिकीकरण म्हणजे जग एक अर्थव्यवस्था बनली. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहू लागलं. लोकांचा परस्परांशी संबंध वाढला, संवाद वाढला. मानवी इतिहासात प्रथमच जग एकमेकांशी इतक्या मोठ्या प्रमाणावर जोडले गेले असे आपण म्हणू शकतो. जग एकमेकांशी जोडलं गेलं. विविध तंत्रज्ञानाच्या विकासाने जगाची ही इंटरकनेक्टिव्हिटी वाढली म्हणजे एकमेकांशी संपर्क यंत्रणा वाढलेली आहे. आता त्याच काळात भारताचे धोरण आपण अभ्यासूया 1991 ते आजपर्यंत. 1980च्या उत्तरार्धात भारतापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. 1980चा काळ जो आहे तो भारताच्या दृष्टीने फार आर्थिकदृष्ट्या अस्थिर होता. त्यामुळे 1991 प्रधानमंत्री नरसिंह राव यांनी आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. उदारीकरणाचं धोरण अवलंबलेलं आहे 1991 म्हणजे नवीन आर्थिक धोरण, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. त्यातून भारताची अर्थव्यवस्था सावरली आणि तिने नवी उभारी घेतली. मग 1991 नवीन धोरण अवलंबलं आणि भारताची अर्थव्यवस्था थोडीफार सावरलेली आहे. मात्र 1996 झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला आता त्यानंतर राजकीय बदल काय झाला पहा. 1996 ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यातून देशाला स्थिर सरकार मिळू शकलं नाही म्हणजे सरकारच अस्थिर झालं. हा काळ राजकीय अस्थिरतेचा होता. या कालावधीत अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांची सरकारे देशाने पाहिली. थोड्या कालखंडासाठी यांचं सरकार आलं. 1998 पुन्हा सत्तेवर आलेल्या वाजपेयी सरकारच्या काळात भारताने पोखरण येथे सलग अणुचाचण्या घेतल्या. पण 1998 अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले आणि त्यांचं सरकार स्थापन झालं. त्या काळात पोखरण येथे अणुचाचणी केलेली आहे भारताने आणि भारत आता अण्वस्त्र सज्ज देश झाल्याचे जाहीर
केले आणि भारताने पण अण्वस्त्र क्षेत्रामध्ये ससज्ज असा झाला आहे. 1999मध्ये कारगिलचे युद्ध झाले. या परिसरातली पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी भारताने निपटून काढली. कारगिलच्या युद्धात भारताचा विजय झाला, पाकिस्तानचा पराभव झाला. 1999मध्ये ते युद्ध झालं, कारगिल युद्ध. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजेच नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, त्याला NDA म्हणतात, सरकार पुन्हा सत्तेवर आलं. भाजपाचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं. 2004मध्ये सत्तांतर होऊन काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे म्हणजे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, त्याला UPA म्हणतात, सरकार सत्तेवर आलं. म्हणजे नंतर काँग्रेसचं सरकार आलं. डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले. 1904मध्ये जे सरकार आलं काँग्रेसचं तेव्हा पंतप्रधान झाले डॉक्टर मनमोहन सिंह. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सलग 10 वर्षे देशाचा कारभार पाहिला. 10 वर्षे त्यांचं सरकार होतं. याच काळात भारत अमेरिका अणु करारावर स्वाक्षरी झाली. यानंतर 2014मध्ये पुन्हा सत्तांतर होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजे NDAचं सरकार सत्तेवर आलं. ते सध्याही आहे 1914 पासून. आता पाहूया आपण 1991 नंतरच्या काळात झालेले काही बदल पुढील प्रमाणे. त्यातला पहिला बदल भारत अमेरिका संवाद, त्यांचा संवाद सुरू झाला. संरक्षण व सामरिक क्षेत्रात भारत आणि अमेरिकेमधील संबंधामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होत गेली. यांचे संबंध सुधारलेले आहेत. नागरी अणुऊर्जा तंत्रज्ञानासंबंधी सहकार्यासाठी भारत व अमेरिकेदरम्यान झालेला अणुकरार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. की अणुऊर्जेचे तंत्रज्ञानाच्या संदर्भात हा करार झालेला आहे भारत आणि अमेरिकेचा, दोन्ही देशांनाही उपयुक्त. 2. इंडो पॅसिफिक. इंडो पॅसिफिक क्षेत्रासंबंधात काही महत्त्वाचे पुढाकार घेतले गेले. पूर्व आशियाई राष्ट्रांशी जवळचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुरुवातीला लुक ईस्ट व नंतर ॲक्ट ईस्ट ही धोरणे आखली गेली. म्हणजे यांचे इथे संबंध सुधारलेले आहेत या राष्ट्रांशी, पूर्व आशियातील राष्ट्रांशी, त्याला इंडो पॅसिफिक म्हणतात. 3. पाकिस्तानशी संबंध. काश्मीरमध्ये पाकिस्तानने पुरस्कृत केलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली. 1999मध्ये पाकिस्तानी सैन्याने कारगिल परिसरात केलेल्या घुसखोरीमुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले आणि त्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानशी संबंध अजूनही खराबच आहेत. 4. बदलते सामरिक धोरण म्हणजे सागरावरचं नाविक दलाचं काय धोरण आहे ते पाहू. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या संदर्भात भारताने आपल्या भूमिकेत बदल केला. भारताचे राष्ट्रीय संरक्षण धोरण अधिक आक्रमक आणि सक्रिय बनले. म्हणजे यापूर्वीचं धोरण जे होतं ते बचावाचं होतं, पण आता आक्रमक धोरण स्वीकारलं भारताने. म्यानमार 2015, बालाकोट 2019, चुमार 2014 आणि डेमचोक हे लडाखमध्ये 2014 आणि डोकलाममध्ये झालेली घुसखोरी 2017मध्ये. आणि इथे चीन पाकिस्तानने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे भारतात व भारताचा ठाम विरोध आदी पण इथे मात्र भारताने कडवा प्रतिकार त्यांना केलेला आहे. या घटनांमधून भारताच्या बदललेल्या सामरिक धोरणाचे दर्शन घडले. भारताचे संरक्षण धोरण 1991 नंतर मोठ्या प्रमाणात बदलले. भारताने अमेरिका, इस्रायल आणि युरोपीय समुदायांसमवेत घनिष्ठ सामरिक संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. म्हणजे या देशांशी चांगले संबंध निर्माण करायला सुरुवात केली. भूतपूर्व सोव्हिएत रशियाशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेल्या रशियाशी भारताचे चांगले संबंध होते. चांगले संबंध कायम आहेत अजूनही. भारताने पाश्चिमात्य देशांशी संरक्षण क्षेत्रात सहकार्याबद्दल बोलणी सुरू केली आहेत आणि इतर देशांशी पण सहकार्याची बोलणी सुरू आहेत. या काळात भारताचे सुरक्षाविषयक धोरण अधिकाधिक वास्तववादी बनत गेले आणि आदर्शवादावर आधारित धोरण हळूहळू मागे पडत गेले. आर्थिक स्थैर्य आणि प्रगती, राजकीय स्थैर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात, विशेषतः आण्विक, अवकाश आणि माहिती तंत्रज्ञान, चमकदार कामगिरी आदी घटकांमुळे भारताने जागतिक राजकारणात आता महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने अतिशय विशेष अशी कामगिरी केल्यामुळे भारताचं राजकारणामध्ये किंवा जागतिक पातळीवर भारताचं स्थान अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. आता शोधा आणि चर्चा करा. भारताचे म्यानमार 2015, बालाकोट 2019, चुमार 2014, डेमचोक 2014
आणि डोकलाममध्ये 2017मध्ये झालेली घुसखोरी या संदर्भात आखलेल्या मोहिमा व दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल अधिक माहिती मिळवा. गुगलवर ही सर्व माहिती तुम्हाला मिळेल. या प्रत्येक मोहिमेसंबंधी टिपा लिहा आणि त्याची वर्गात चर्चा करा. वहीवर लिहून काढा. ही माहिती गुगलवर सगळी मिळेल तुम्हाला. पहा, तर तुम्हाला माहीत आहे का, एखादा आंतरराष्ट्रीय करार केल्यानंतर तो लगेचच आपोआप लागू होत नाही. साधारणपणे आंतरराष्ट्रीय कराराच्या तरतुदी कोणत्या तारखेपासून अंमलात येतील याची निश्चित कालरेषा करारात नमूद केलेली असते. म्हणजे केव्हापासून करार अंमलात येईल त्याची तारीख ठरलेली असते. तसेच ठराविक कालावधीपर्यंत विविध देशांनी करार स्वीकारणे व त्याला मान्यता देणे अपेक्षित असते. त्याच्यासाठी काही कालखंड असतो. त्यासाठी काही वेळा किमान संख्येचेही बंधन असते. म्हणजे कालखंड निश्चित केलेला असतो या कराराच्या संदर्भात. आता त्याचं उदाहरण पाहू. उदाहरणार्थ 1968मध्ये अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मात्र तो स्वीकारणाऱ्या देशांची विशिष्ट संख्या झाल्यानंतर 2070 नंतरच त्याची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे अण्वस्त्र तयार करायची नाहीत, वापरायचे नाहीत, हा करार झाला होता. पण तो स्वीकारणाऱ्या देशांची संख्या पूर्ण झाली 2070मध्ये. त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली आणि मग भारताने तर त्याच्या अगोदर चाचणी केलेली आहे. पहा, आता सुरक्षा धोक्यांचे आकलन आणि व्यूहरचना यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. म्हणजे भारताच्या सुरक्षा संदर्भात कोणते धोके आहे ते समजून घेऊ आणि त्यासाठी काय करता येईल याचं आकलन आपण करून घेऊया. त्यासाठी रकाने दिलेले आहेत. सुरक्षा धोक्यांचे आकलन आणि कालखंड दिला आहे 1947 ते 62, 1962 ते 72, 1972 ते 91 आणि 91 ते आजपर्यंत. आता पाहूया 1947 ते 62मध्ये शेजारील देशांकडून पारंपरिक धोका. पाकिस्तानवर लक्ष केंद्रित. आपल्याला चीन आणि पाकिस्तानकडून धोका आहे आणि त्या काळात झाला पण खूप धोका. 1962 ते 72 पारंपरिक धोक्याची प्रचिती. म्हणजे लक्षात आलं आहे की आपले शेजारचे देश धोका देत आहेत. आता पाकिस्तान व चीन दोन्हीवरही लक्ष, म्हणजे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांवर लक्ष ठेवावं लागते. 1972 ते 91च्या कालखंडामध्ये पारंपरिक धोके कायम, म्हणजे चीन आणि पाकिस्तानचा धोका कायम आहे. त्याच काळात अंतर्गत सुरक्षा समस्यांमध्ये वाढ, त्याचे बंडखोरी व कमी तीव्रतेच्या संघर्षात रूपांतर. म्हणजे पंजाब आणि काश्मीरमधला संघर्ष 72 ते 91च्या काळात. आणि आता 1991 ते आजपर्यंत धोक्यांचे स्वरूप आता जागतिक झालेले आहेत. हे जे मागचे सगळे धोके आहेत ते जागतिक झालेत. आर्थिक स्थिती, व्यापार व तंत्रज्ञानासारख्या मुद्द्यांचे महत्त्व वाढले. या बाबी आता वाढलेल्या आहेत आजच्या काळात. दहशतवादाशी संबंधित प्रादेशिक समस्यामध्ये वाढ आणि दहशतवादी समस्यासुद्धा वाढलेल्या आहेत या कालखंडात. आता आपण पाहूया राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यूहरचना आणि राष्ट्रीय सामर्थ्याचे संदर्भ याची माहिती घेऊया आपण. कालखंड 1947 ते 62मध्ये. राजनैतिक वाटाघाटींद्वारा संरक्षण. शीतयुद्धाच्या काळातील द्विध्रुवीय लष्करी आघाड्यांच्या पार्श्वभूमीवर विकसित धोरण. प्रादेशिक सहकार्य हे प्रमुख धोरण. त्यामध्ये आशिया व आफ्रो आशिया. राष्ट्रीय सामर्थ्य मुख्यतः सैन्य शक्तीवर अवलंबून. कालखंड 47 ते 62चा होता. आता कालखंड पाहूया 1962 ते 72मध्ये. राजनैतिक वाटाघाटींच्या मर्यादा 1962च्या युद्धामुळे उघड. राष्ट्रीय सुरक्षेसाठी लष्करी सामर्थ्य विकसित करणे अपरिहार्य असल्याची जाणीव. दक्षिण आशियात द्विपक्षीय संबंधांना प्राधान्य. सैन्य शक्तीबरोबरच अर्थव्यवस्था हाही राष्ट्रीय सामर्थ्यातील एक महत्त्वाचा घटक. या बाबींचं आकलन झालेलं आहे 72पर्यंत. आता 1972 ते 91पर्यंतची माहिती घेऊया. लष्करी सामर्थ्य विकसित करण्यावरील भर कायम. राजकीय लष्करी व्यूहरचनेतून संरक्षणाला महत्त्व. तंत्रज्ञानाचा दुहेरी वापर या घटकाला वाढते महत्त्व. दक्षिण आशियावर लक्ष केंद्रित करून प्रादेशिक सत्ता बनण्यावर भर. राष्ट्रीय सामर्थ्याचे केंद्रबिंदू आता आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षमता. हे 1991पर्यंतच्या कालखंडातलं आकलन. आता 1991 ते आजपर्यंतचा कालखंड आहे. या कालखंडात झालेलं आकलन संरक्षणाच्या संदर्भात. आर्थिक उदारीकरण 1991 आणि भारत अमेरिका नागरी अणुसहकार्य करार 2008 हे दोन महत्त्वाचे टप्पे या कालखंडातले. तंत्रज्ञानाच्या दुहेरी वापराच्या संदर्भात लादण्यात आलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर
आर्थिक व राजकीय स्थैर्य, तंत्रज्ञानातील प्रगती या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणातील निर्णय प्रक्रियेस स्थान देण्याची भारताची मागणी आहे की जागतिक स्तरावर निर्णय घेण्यात किंवा त्या राजकारणामध्ये मत देण्यासाठी स्थैर्य मिळावं, निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळावा. आर्थिक, लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर संरक्षण. केवळ दक्षिण आशियापुरते मर्यादित न राहता भारताचे परराष्ट्र धोरण जागतिक व वास्तववादी बनले. तंत्रज्ञान हा राष्ट्रीय सामर्थ्याचा मुख्य घटक बनला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायासंदर्भात भारताचे आक्रमक धोरण. या बाबींचं आकलन या कालखंडात झालेलं आहे. अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. या प्रकरणावरील स्वाध्याय आपण लवकरच घेऊया. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट जरूर पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.